माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. जर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण करून कोणी बांधकाम करत असेल किंवा वाद असलेली जमीन मिळकत जर तुम्हाला माहिती न होता दुसरा व्यक्तीस तो व्यक्ती विकत असेल तर तुम्ही कोणत्या प्रोव्हिजनखाली कोर्टात अर्ज कराल? CPC ऑर्डर 39 रूल 1 खाली का CPC ऑर्डर 39 रूल 2 खाली? आता हे जाणणं तुमच्यासाठी का जरुरीचे आहे? जर का तुम्ही कायद्याचा अभ्यास करत असाल तर ज्यावेळेस कोर्टापुढे तुमचा अर्ज जातो तेव्हा मेहरबान कोर्ट प्रथमतः तुम्हाला विचारतात की कोणत्या सेक्शनखाली तुमचा अर्ज आहे आणि तुमची त्या अर्जामधली मागणी काय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अवश्य या माहितीसाठी जाणून घ्या. प्रथमतः CPC म्हणजेच सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 39 रूल 1 ही प्रोव्हिजन काय आहे हे जाणून घेऊया. जर वाद मिळकत ही दुसऱ्या कोणाला विकली जाऊ शकत असेल किंवा ती खराब केली जाऊ शकत असेल किंवा ती वाद मिळकत हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आपण CPC ऑर्डर 39 रूल 1 खाली अर्ज दाखल करून मेहरबान कोर्टाकडे टेम्पररी इंजंक्शनची मागणी करू शकतो. राम आणि श्याम यांच्यामध्ये कोर्टात जमिनीचा वाद चालू आहे. दरम्यानच्या काळात श्याम ही ती जमीन विकायचा प्रयत्न करीत आहे. असं जेव्हा रामला समजतं त्यावेळेस राम हा कोर्टामध्ये CPC ऑर्डर 39 रूल 1 खाली अर्ज दाखल करतो आणि मेहरबान कोर्टाकडे अशा आदेशाची मागणी करतो की ही जमीन श्यामने हस्तांतरित करू नये किंवा तिराईत इसमास विकू नये. प्रकारे आपण CPC ऑर्डर 39 रूल 1 बाबतची प्रोव्हिजन जाणून घेतली. आता जाणून घेऊया CPC ऑर्डर 39 रूल 2 काय आहे. CPC ऑर्डर 39 रूल 2 हे एक प्रकारे रॉंगफुल ॲक्ट म्हणजेच एखादी चुकीची किंवा बेकायदेशीर कृती थांबवण्यासाठीची प्रोव्हिजन आहे. जर दाव्यातील प्रतिवादी हा बेकायदेशीरपणे बांधकाम करत असेल, करार मोडत असेल किंवा वादीच्या हक्काला नुकसान पोहोचवत असेल तर अशा प्रकारची कृती थांबवण्यासाठी CPC ऑर्डर 39 रूल 2 खाली आपण अर्ज करून तशा प्रकारचा आदेश मिळवू शकतो. उदाहरणार्थ रामच्या जमिनीवर श्याम हा बेकायदेशीरपणे बांधकाम करत आहे. अशा वेळी राम हा मेहरबान कोर्टात CPC ऑर्डर 39 रूल 2 खाली अर्ज देऊन तात्काळ बांधकाम थांबवावे असा आदेश मेहरबान कोर्टाकडे मागू शकतो. थोडक्यात काय तर CPC ऑर्डर 39 रूल 1 हे प्रॉपर्टी वाचवण्यासाठी आहे आणि CPC ऑर्डर 39 रूल 2 ही चुकीची व बेकायदेशीर कृती थांबवण्यासाठी आहे. मग CPC ऑर्डर 39 रूल 1 व 2 हे वेगवेगळे आहेत का? तर नाही. CPC ऑर्डर 39 रूल 1 व रूल 2 हे टेम्पररी इंजंक्शनसाठीच आहे, परंतु त्यामध्ये दोघांचेही उद्देश थोडेफार वेगळे आहेत. बरं मग ज्यावेळेस बांधकाम पाडून मागायचे असेल त्यावेळेस कशा प्रकारे अर्ज करावा? तर ज्यावेळेस बांधकाम पाडून मागायचे असेल त्यावेळेस CPC ऑर्डर 39 रूल 1 व 2 म्हणजेच टेम्पररी इंजंक्शन प्लस मॅन्डेटरी रिलीफ म्हणजेच मुख्य दाव्यात आपली मागणी असते की आधी केलेलं बांधकाम हे पाडून मिळावे म्हणजेच मॅन्डेटरी इंजंक्शन आणि पुढे जे बांधकाम वाढत असेल ते बांधकाम थांबवण्यासाठी टेम्पररी इंजंक्शन म्हणजेच CPC ऑर्डर 39 रूल 1 व 2 खाली अशा प्रकारे आपला दावा चालतो. म्हणजेच मॅन्डेटरी इंजंक्शन म्हणजेच बांधकाम
पाडून मिळणेबाबत आणि टेम्पररी इंजंक्शन म्हणजेच CPC ऑर्डर 39 रूल 1-2 खाली तात्काळ पुढे होत असलेले बांधकाम थांबवण्यासाठी. अशा प्रकारे आजच्या भागात आपण CPC ऑर्डर 39 रूल 1 व 2 याबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच मॅन्डेटरी इंजंक्शन याबाबतही थोडेफार जाणून घेतले. परंतु ज्यावेळेस अशा प्रोव्हिजनखाली आपण प्रत्यक्षात कोर्टात अर्ज दाखल करतो त्यावेळेस कामकाज कसं चालतं, तर ज्यावेळेस आपण एखादं बांधकाम थांबवावं, पाडून मिळावं किंवा बेकायदेशीर कृती थांबवावी किंवा इतर त्या व्यक्तीने, त्या प्रतिवादीने ती प्रॉपर्टी कोणालाही विकू नये, हस्तांतरित करू नये, अशा प्रकारची मागणी ज्यावेळेस आपण कोर्टात करतो त्यावेळेस केवळ सायटेशन देऊन किंवा जजमेंट देऊन चालत नाही. मेहरबान कोर्टाचे आपण दिलेल्या पुराव्याने समाधान होणे आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रोव्हिजनखाली अर्ज करताना त्यासोबत आपल्या बाजूने असणारे स्ट्रॉंग पुरावे कोर्टात अवश्य हजर करावे, ज्यामुळे मेहरबान कोर्टाचे आपल्या स्ट्रॉंग पुराव्याने समाधान होईल आणि आपल्याला हवा तसा आपल्यासारखा आदेश आपण मेहरबान कोर्टाकडून प्राप्त करून घेऊ शकतो. केवळ प्रोव्हिजन आणि सायटेशन दिल्याने लगेच काही आदेश आपल्यासारखा होत नाही. त्याची दुसरी जमेची बाजू म्हणजेच आपण देत असलेला आपल्या बाजूचा स्ट्रॉंग पुरावा. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.